नमस्कार शेतकरी बंधूंनो. 100 दिवस 100 प्रोडक्ट या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. आणि आपण सल्फेट फॉर्ममध्ये असणारी जी काही सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतं आहेत त्यांच्याविषयी माहिती घेतोय. आणि आजचं जे उत्पादन आहे ते म्हणजे मॅंगनीज सल्फेट 30.5%. आणि हे पाण्यात पूर्णपणे विद्राव्य असं सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. आणि याच्यामध्ये 30.5% मॅंगनीज असतं आणि 18.5% इतकं सल्फर असतं. आणि हे फिक्कट गुलाबी रंगामध्ये असणारे हे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. आणि हे खत ज्या वेळेला आपण आपल्या पिकामध्ये वापरतो बेसल डोसमधून किंवा स्प्रेमधून, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पिकामध्ये असणारी जी काही मॅंगनीजची कमतरता आहे ती भरून निघते. पीक वाढीच्या अवस्थेमध्ये लागणाऱ्या एन्झाईमच्या निर्मितीला हे चालना देतं. त्याचबरोबर प्रकाश संश्लेषण जी प्रक्रिया आहे यांचा वेग वाढवून अन्ननिर्मिती जी आहे ते वाढवतं. त्याचबरोबर नायट्रोजनच्या चयापचय क्रियेमध्ये ही महत्त्वाची भूमिका पार पाडतं. पिकाची रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती वाढलेली आपल्याला तिथं दिसून येते. तसेच आपलं जे पीक आहे त्या पिकामध्ये असणारे जी काही पानं आहेत त्यांची रुंदी आणि लांबी, त्यांचा आकार वाढवून प्रकाश संश्लेषणाचा जो वेग आहे तो वाढवण्यासाठी तिथं मदत करतं. आणि या खताच्या वापरामुळे इतर जी काही खतं आहेत किंवा जी औषधं आहेत यांचा वापर तो तिथं कमी करण्यासाठी मदत होते. आणि आपल्या आर्थिक जो काही खर्च आहे त्याच्यामध्ये सुद्धा तिथं बचत झालेली दिसून येते. आणि ह्याचं वापरण्याचं जे प्रमाण आहे ते 3 किलो ते 5 किलो प्रति एकरी हे आपल्याला पिकानुसार बेसल डोसमधून द्यायचं आहे. आणि हे बाजारामध्ये हे उत्पादन 3 किलो आणि 5 किलो पॅकमध्ये उपलब्ध आहे. आणि हे सर्व प्रकारच्या पिकासाठी अत्यंत उपयुक्त असं उत्पादन आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवांनी जेप्सी ॲग्रोटेक सांगली यांचं मॅंगनीज सल्फेट 30.5% हे उत्पादन नक्की वापरून बघितलं पाहिजे.